प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 8 जून 2024 शनिवार। जो चार्ज घेतो, परंतु तुझ्या डोक्यावरचे केशही मोजलेले आहेत, म्हणून घाबरू नका। तुम्ही पुष्कळ चिमण्यापेक्षा अधिक मोलाचे आहेत। लूक 12 अध्याय 7 वचन। अनेक ख्रिस्ती म्हणतात देवाला त्यांची पर्वा नाही, तो कुठेतरी स्वर्गात आहे। देवाच्या महान सेवकांची समस्यामध्येच देव हस्तक्षेप करेल असे त्यांना वाटते। तुम्ही असेही म्हणू शकता, देव माझ्या समस्यापासून दूर आहे, तो त्यांचे निराकरण करत नाही। मला कळत नाही की तो इतका उशीर का करतोय। असा मानसिकतेला तोंड देण्यासाठी आपला प्रभू येशू म्हणाला, 5 चिमण्या 2 तांब्याच्या नाण्यांना विकल्या जात नाहीत काय? आणि त्यापैकी एकही देवासमोर विसरला जात नाही। पण तुमच्या डोक्यावरचे केस सर्व मोजलेले आहेत, म्हणून घाबरू नका। तुम्ही पुष्कळ चिमण्यापेक्षा अधिक मोलाचे आहेत। लूक 12 अध्याय 6 आणि 7 वचन। जरा विचार करा, त्याबद्दल अगदी क्षुल्लक चिमण्याचीही परमेश्वर काळजी घेतो। तो तुमच्या डोक्याचे केसाचीही संख्या करतो आणि त्यांची काळजी घेतो, आणि त्यापैकी एकही तो विसरला नाही। एकदा एक बहीण म्हणाली, मला अनेकदा चेहऱ्यावर मुरूम येतात आणि त्यामुळे माझा नवरा माझा तिरस्कार करतो। मला काय करावे कळत नाही। मी तिला समुपदेशन करून म्हणाली, तुम्ही आत्मपरीक्षण करा, आणि जर तुम्हाला ओढलेलीही तुमच्या या दोष आहेत, आपण त्यांना सोडले पाहिजे। तुमची कोणतीही अडचण असो, लहान असो वा मोठी, तुम्ही त्यांना परमेश्वराच्या चरणी ठेवावे, त्यांचे बदल प्रार्थना करावी आणि त्यांची वचनाची वाट बघावी। त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे, त्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केले आणि तुम्हाला त्यांची स्वतःची मुले म्हणून स्वीकारतो। देव तुमची काळजी घेतो आणि तो तुमच्या समस्या नक्कीच बदलेल आणि चमत्कार करेल। हे देवाची दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत। आजही जर तुम्ही काही समस्यांनी त्रस्त असाल तर काळजी करणे सोडून द्या। तुमचा भार परमेश्वरावर टाका, त्यांची कुशीवर विसावा, देवाची स्तुती सुरू करा। मग आजच्या लहान समस्या असोत किंवा तुमच्यासमोर डोंगरासारखी उभी असलेली मोठी आव्हाने असो, परमेश्वर हस्तक्षेप करून त्यांची अंत करेल। कारण मी तुमच्याबद्दल विचार करतो ते मला माहीत आहे। परमेश्वर म्हणतो, शांतीचे विचार, वाईट नव्हे, तुम्हाला भविष्य आणि आशा देण्यासाठी। यिर्मयाह 29 अध्याय 11 वचन। देवाची मुलांनो, जरी तो सर्वशक्तिमान देव आहे, ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले, तो तुमचा प्रेमळ पिता देखील आहे। तो दयाळू आहे, जो फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आला आहे। त्याला तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे आणि तो तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतो। त्यामुळे घाबरू नका। परमेश्वर तुमच्या जीवनाची जबाबदारी घेईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल। पुढील चिंतनासाठी श्लोक। कारण मी तुझ्याबद्दल विचार करतो ते मला माहीत आहे। परमेश्वर म्हणतो, शांतीचे विचार, वाईट नव्हे, तुला भविष्य आणि आशा देण्यासाठी। यिर्मयाह 29 अध्याय 11 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी 2 इतिहास 30 अध्याय 31 अध्याय। संध्याकाळी जॉन 18 अध्याय 1 से 18 वचन। धन्यवाद। वचन।